आता आपण याचं एक्सप्लेनेशन बघूयात. एक एक सेंटेन्स वाचू आणि ते करेक्ट का इनकरेक्ट ते आपण बघूयात. स्ट्रक्चरनुसार असेल सगळं. इथे बघा, आय हॅव सीन द फिल्म लास्ट नाईट म्हटलेलं आहे. लास्ट नाईट म्हणजे V2चा वापर झाला पाहिजे होता, जो या ठिकाणी झालेला नाही. फर्स्ट सेंटेन्स इनकरेक्ट आहे. सेकंड सेंटेन्स बघा, फादर हॅज बीन इल सिन्स 10 इयर्स. 10 वर्षांपासून ते आजारी आहेत असं म्हणतोय आपण. पण इथे तुम्ही बघितलं तर हे हॅज बीनच्या ऐवजी व्हर्बचा ING फॉर्म सुद्धा वापरणं गरजेचं होतं. हे या ठिकाणी चुकलेलं आहे. सिन्समुळे आपण परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये वाक्यरचना करणार होतो, पण ते या ठिकाणी झालेलं दिसत नाही. थर्ड क्वेश्चन बघा, whom did you see? वाक्यात did वापरलेला आहे, त्यामुळे V1चा वापर झालेला आहे. WH वर्ड, त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब, त्यानंतर सब्जेक्ट आणि मग व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. या पद्धतीने आपण WH टाईप क्वेश्चन जो असतो तो फ्रेम करत असतो. माहिती आहे, इथे आपण कोणाला पाहिलं, whom म्हणजे इथे ऑब्जेक्टला क्वेश्चन केलं आहे, म्हणून ऑब्जेक्ट या वाक्यातला मिसिंग आहे आणि या पद्धतीने सेंटेन्स करेक्ट आहे. स्ट्रक्चर बघा तुम्ही, WH वर्ड, हेल्पिंग व्हर्ब, सब्जेक्ट, व्हर्बचा फर्स्ट फॉर्म कारण डीड वापरलेला आहे आणि क्वेश्चन मार्क. सो तंतोतंत हे जुळतं, त्यामुळे हे आन्सर ऑप्शन आपलं करेक्ट असणार आहे. नेक्स्ट बघा, माय ब्रदर इज इंजिनियर. आता इंजिनियर हा शब्द आपल्याला एका स्वराने वॉवलनी दिसतो उच्चारताना, त्यामुळे या ठिकाणी आपण ॲन असं हे वापरायला पाहिजे. आर्टिकल माय ब्रदर इज ॲन इंजिनियर असं म्हणावं लागेल. ठीक आहे. मग हे फोर्थ सेंटेन्स इथे इनकरेक्ट आहे, कारण या ठिकाणी ॲन वापरायला पाहिजे होतं. मग करेक्ट सेंटेन्स कुठलं? ऑप्शन 3, whom did you see. हे सेंटेन्स अगदी ग्रॅमॅटिकली स्ट्रक्चर वाईज करेक्ट आहे.